महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबईच्या वतीने धुळे जिल्ह्यातील नूतन कार्यकारिणी संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। सदर बैठकीत राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते। राज्य अध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी, राज्य कोषाध्यक्ष श्री चंद्रकांत भदाणे, राज्य विभागीय सचिव श्री विनोद सोनार, राज्य विभागीय अध्यक्ष श्रीमती सरला शिरसाट, राज्य विभागीय सचिव श्रीमती कांताबाई वरपे, राज्य ज्येष्ठ सल्लागार श्री वामनराव पाटील सदरील बैठकीत राज्याध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले की आपल्या सर्व सभासद व कर्मचाऱ्यांमधून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याबाबत सूचित केले। त्यानुसार खालील पदाधिकाऱ्यांची निवड ही सर्व कर्मचारी व सभासद यांच्या सर्वानुमते करण्यात आली। धुळे जिल्हाध्यक्ष श्री राहुल रवींद्र वाघ, सचिव श्री नंदकिशोर अंबोरे, कार्याध्यक्ष श्री गोकुळ पाटील खजिनदार, श्री संजय खैरनार उपाध्यक्ष, श्री विजय वाविस्कर, श्री अनिल मराठे, श्री विजय सूर्यवंशी सहसचिव, श्री अक्षय महाले, श्री आशिष सोनवणे सहकार्याध्यक्ष, श्री अशोक शिरसाट, श्री नारायण चौधरी सह खजिनदार, श्री रामदास गोयर महिला उपाध्यक्षा, श्रीमती सुनीता गायकवाड, श्रीमती मीना गायकवाड, शहर अध्यक्ष श्री धीरज चव्हाण, शहर उपाध्यक्ष श्री राधेश्याम देसाई, श्री सुनील सोनवणे महिला शहर अध्यक्षा, श्रीमती शोभा अंबोरे महिला शहर उपाध्यक्षा, श्रीमती संजीवनी उईके, श्रीमती कल्पना राठोड प्रसिद्धी प्रमुख, श्री संजय माळी सहप्रसिद्धी प्रमुख, श्री देविदास करंकाळ, श्री विठ्ठल तिते कायदेशीर सल्लागार, ॲडव्होकेट श्री सुभाष हरिदुसाणे BA LLB GDC and A, ॲडव्होकेट NR रणधीर, ज्येष्ठ सल्लागार श्री उज्ज्वल सिंग गिरासे, श्री दिलीप सोनवणे, सुनील कासार संघटक, श्री देविदास पिनियार, श्री भगवान खैरनार, श्री शशिकांत कोते, श्री किशोर मोरे, श्री योगेश सोनवणे, श्री गजानन सुरासे या पदाधिकाऱ्यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। तसे राज्य कार्यकारिणी यांनी धुळे जिल्ह्याचे नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। सुनील गवळी सहसंपादक, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे। महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज धुळे जिल्हा येथील नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष व पूर्ण बॉडीची निवड ही महाराष्ट्र राज्याच्या बॉडीच्या वतीने करण्यात आली। यामध्ये प्रामुख्याने राज्याचे अध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी, तसेच राज्याचे सचिव राज्याचे कोषाध्यक्ष चंद्रकांत भदाणे, राज्य विभागीय अध्यक्ष महिला सरलाताई शिरसाट, तसंच राज्याचे सचिव कांताबाई वरपे, राज्याचे सचिव विनोद भाऊ सोनार आणि या धुळे जिल्ह्याचे सर्व पदाधिकाऱ्यांची एका मताने सर्व कर्मचाऱ्यांमधून आज जी निवड करण्यात आलेली आहे याचं खूप अभिमान वाटतो मला की कर्मचाऱ्यांची एकता ही अशीच राहो आणि या संघटनेला बळकटी मिळावं। त्यांना मी एकच सांगू इच्छितो की आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून आपली जी निवड झाली आहे आपल्या पूर्ण बॉडीचा आम्ही राज्य बॉडीतर्फे आपल्याला अभिनंदन करतो आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व तसेच त्यांनी या संघटनेची भरभराटी कशी होईल त्यांच्या हाताने याचं आपण सर्वांनी हे करायचं आणि आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय हक्क देण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करून त्यांना न्याय द्यायचा हीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चला।